नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण सर. आज तुमच्यासोबत आलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन, एक नवीन टॉपिक, एक नवीन कन्सेप्ट घेऊन. जो टॉपिक विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये क्वेश्चन करताना नेहमी सतावतो. तो टॉपिक आहे सबस्क्रिप्शन. ओके. एनपीओ मध्ये जेव्हा आपण सबस्क्रिप्शन बघतो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये सबस्क्रिप्शनची जेव्हा ऍडजस्टमेंट म्हणजे मुलांचा नेहमी डाऊट येतो, की सर सबस्क्रिप्शन आलं की आम्हाला डाऊट येतो किंवा आमचा वेळ जातो तिथे. तर बघा मित्रांनो, सबस्क्रिप्शनची डिटेल मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की सबस्क्रिप्शन एक्झॅक्टली कुठे, कोणता आयटम लेस करायचा, कोणता आयटम ऍड करायचा. बघूयात एक एक करून आपण हे सर्व आयटम सबस्क्रिप्शनचे. बघा, सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपण. पहिलं तर काय लिहायचंय, कुठे जायचंय, सबस्क्रिप्शनचा इफेक्ट कुठे दिला जातो ते बघायचंय आपल्याला. ओके. सबस्क्रिप्शनचा इफेक्ट दिला जाईल मित्रांनो. आपण फक्त पहिला इफेक्ट बघतोय, दुसरा तुम्हाला मी तीच कव्हर करून सांगेल. इन्कम साइडला. ओके. इन्कम साइड म्हणजे कोणती साइड हो? क्रेडिट साइड. ओके. क्रेडिट साइडला या वर्षभरात जेवढं आपल्याला सबस्क्रिप्शन भेटले ते अगोदर लिहून घ्यायचं. बाय सबस्क्रिप्शन बघा दिलंय मित्रांनो इथे. सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग द इयर म्हणजे वर्षभरामध्ये तुम्हाला जेवढं काही सबस्क्रिप्शन भेटलं असेल मित्रांनो, ते आपल्याला इथे लिहून घ्यायचे अगोदर. जेवढं काही तुम्हाला वर्षभरामध्ये सबस्क्रिप्शन भेटलं असेल, ते आपण काय करणार? लिहून घेणार. ओके. काही असू द्या, तुमच्या रिसिप्ट साइडला दिसतंय ना, एवढं एवढं सबस्क्रिप्शन भेटलंय, ते काय करा तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर काय करा, बघा आता ऍड काय करायचं? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. काय म्हणते बघा, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे म्हणजे येणं बाकी आहे. कोणत्या इयरचं? करंट इयरचं. जर या वर्षीचं काही सबस्क्रिप्शन मित्रांनो येणं बाकी असेल, तर त्याला काय केलं जाईल? सबस्क्रिप्शन मध्ये ऍड केलं जाईल. चला तर मग आपण याच्यामध्ये ऍड करूयात आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. अजून काय ऍड केलं जाईल हो? बघा मित्रांनो काय म्हणते, सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग लास्ट इयर म्हणजे सबस्क्रिप्शन भेटलंय कधी? मागच्या वर्षी भेटलंय बाळांनो सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन यावर्षी भेटलंय का आपल्याला? नाही. सबस्क्रिप्शन कधी भेटलं? लास्ट इयरला भेटलं. पण आहे कधीच? या वर्षीचं. सांगितलंय बघा, फॉर करंट इयर. जरी ते सबस्क्रिप्शन आपल्याला भेटलं कधी असेल? लास्ट इयरला. पण भेटलंय कधीसाठी? या वर्षीसाठी भेटलंय. तर मग आपल्याला त्याला या वर्षीच्या सबस्क्रिप्शन मध्ये काय करावं लागेल? ऍड करावं लागेल. ओके. ऍड केल्याच्या नंतर याची टोटल करून घेऊयात मित्रांनो. टोटल केल्याच्या नंतर बघूयात आता याच्यामधून लेस होणारे आयटम. चला, लेस होणाऱ्या आयटम मध्ये पहिला आयटम आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग करंट इयर म्हणजे या वर्षीच भेटलंय म्हणाले बाळांनो. सबस्क्रिप्शन भेटलंय कधी आपल्याला? या वर्षी. बट पुढे काय म्हणलंय? फॉर लास्ट इयर म्हणजे सबस्क्रिप्शन भेटलंय खरं या वर्षी, पण ते कधीसाठी भेटलंय? कधीसाठी भेटले मित्रांनो? ते मागच्या वर्षीचं येणं बाकी होतं ते आलंय या वर्षी फक्त. आपल्याला काय करायचंय? कॉमन लॉजिक ठेवा. मागच्या वर्षीचं पुढच्या वर्षीचं मायनस करून टाकायचं. जे या वर्षीचं आहे ते ऍड करायचंय. मग ते या वर्षीचं भेटलेलं असो, येणं बाकी असो किंवा या वर्षीच मागच्या वर्षी का भेटलेलं असो ना, पण आहे कधीच? या वर्षीचं. मग त्याला ऍड करायचंय. लेस होणारा अजून काय आयटम आहे मित्रांनो? सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग कधी? करंट इयर. पण कशासाठी? पुढच्या वर्षीसाठी. फॉर नेक्स्ट इयर. मग हे दोन आयटम काय करणार मित्रांनो? आपण लेस करणार. एकाच क्वेश्चन मध्ये एवढे सारे आयटम शेतीला सांगता येत नाही, पण आपल्याला प्रत्येक आयटम माहिती असला पाहिजे. ओके. तर इथेच थांबू नये मित्रांनो, याचे काही दुसरे इफेक्ट पण सांगणार आहे मी तुम्हाला. व्यवस्थित बघून घ्या याचे दुसरे इफेक्ट. बघा आता, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. ओके. याला इथे तर ऍड केलं आपण. जेवढी अमाऊंट मित्रांनो इथे ऍड झाली ना, याचा दुसरा इफेक्ट टाकायचा बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला नेऊन? असेट साइड. बॅलन्स शीटच्या कुठे नेऊन टाकणार बाळांनो याला आपण? असेट साइडला नेऊन टाकणार. ओके. त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग लास्ट इयर फॉर करंट इयर याचा दुसरा इफेक्ट कुठेच जाणार नाही. त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग करंट इयर फॉर लास्ट इयर याचा सुद्धा दुसरा इफेक्ट कुठेच जाणार नाही. बट सबस्क्रिप्शन रिसिव्ह ड्युरिंग करंट इयर फॉर नेक्स्ट इयर म्हणजे जे सबस्क्रिप्शन आपल्याला पुढच्या वर्षीच आताच भेटलंय ना, याचा इफेक्ट द्यावा लागेल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साइडला.
बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला? कारण ही आपली इन्कम रिसिव्हड इन ऍडव्हान्स आहे. इन्कम रिसिव्हड इन ऍडव्हान्सचा दुसरा इफेक्ट द्यावा लागेल मित्रांनो आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि ही आपली आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम होती आपली, त्यामुळे त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दिला आपण? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. सबस्क्रिप्शन मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही मित्रांनो, एवढं सबस्क्रिप्शन मध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपल्याला येणार नाहीये. चला एकदा बघून घ्या. चला मित्रांनो, सबस्क्रिप्शनच्या नंतर एनपीओ म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये अजून तुम्हाला टफ जाणारी ऍडजस्टमेंट म्हणजे ती ऍडजस्टमेंट आहे ऍडजस्टमेंट रिलेटेड टू स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किंवा स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प. ओके, याच्यात काही तेवढं टफ नाही मित्रांनो. काय करायचंय बघा, व्यवस्थित सांगतोय तुम्हाला या ठिकाणी मी. बघा काय केलं जाईल सिंपली. अशा टाइमला काय असतं मित्रांनो, तुम्हाला 1 तारखेचे बॅलन्स दिलेले असतात. कधीचे बॅलन्स दिलेले असतात? 1 तारखेचे, 1 एप्रिलचे. मग ती जुनी बॅलन्स शीट दिलेली असो किंवा ऍडजस्टमेंट मध्ये कुठेतरी तुम्हाला 1 तारखेचे असेट्स आणि लायबिलिटीचे बॅलन्सेस दिलेले असतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक ऑफ रॉ मटेरियल देतात किंवा स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प दिलेला असतो. ओके, पहिले आपण सुरुवात करणार आहोत तिथूनच. मग जर समजा, ओके बघा मित्रांनो, जर समजा तुमच्याकडे जुनी बॅलन्स शीट दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हटलंय किंवा स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प म्हणलंय किंवा कधी कधी स्टॉक ऑफ ड्रग्स सुद्धा येतं बेटा. स्टॉक ऑफ ड्रग्स. ओके, ड्रग्ज म्हणजे आपला ते वाला ड्रग्ज म्हणू नका. तुमचं जर एनपीओ हॉस्पिटल असेल तर त्या टाइमला ड्रग्स औषध गोळ्या सुद्धा स्टॉक मध्ये असतील तुमच्याकडे. त्या सिच्युएशन मध्ये ड्रग्स सुद्धा सांगतील तुम्हाला स्टॉक ऑफ ड्रग्स. तर त्या टाइमला काय करायचं मित्रांनो, तुमचा जो ओपनिंग स्टॉक असतो म्हणजे जे 1 एप्रिलचं बॅलन्स, सिंपल मित्रांनो, ओपनिंग स्टॉक म्हणजे कधीचं बॅलन्स? 1 एप्रिलचं बॅलन्स. ओके, आता हे 1 एप्रिलचं बॅलन्स कुठे दिलेलं असेल तुम्हाला? ओल्ड बॅलन्स शीट मध्ये. 1 तारखेची जी बॅलन्स शीट दिलेली आहे त्या बॅलन्स शीट मध्ये कोणत्या साईडला दिलेला असेल? असेट साईडला. जुन्या बॅलन्स शीट मध्ये याला कुठं दिलेला असेल? असेट साईडला दिलेला असेल. अगोदर ते लिहून घ्यायचं. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपल्याला जे स्टॉक दिलेला आहे तो अगोदर काय करायचा? आपण लिहून घ्यायचा. मग काय करायचं त्याच्यामध्ये? ऍड. चला नंतर लिहूयात अमाऊंटचं. नंतर ऍड करायचं आपल्याला. त्याच्यात काय ऍड करायचं? परचेजेस ड्युरिंग द इयर. म्हणजे या वर्षभरात तुम्ही आता या तिन्ही आयटम पैकी काही खरेदी केलंय का बघायचं. सर आता हे परचेजेस कुठे सापडेल आम्हाला? मित्रांनो, हे परचेजेस तुम्हाला सापडेल पेमेंट साईडला. हे परचेजेस कुठे सापडेल बाळांनो तुम्हाला? पेमेंट साईडला सापडेल. त्याला इथे आणून काय करायचं? लेस करायचं. सॉरी, ऍड करायचं मित्रांनो, लेस नाही, माफ करा. ओके, चला बघा. पहिले ओपनिंग स्टॉक लिहायचा. त्याच्यामध्ये या वर्षीचं जे काय परचेस असेल ते ऍड करायचं. मग सगळ्यांची टोटल लिहिली जाईल आणि मग त्याच्यातून लेस काय करायचं? क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक म्हणजे कोणता स्टॉक असेल? स्टॉक ऑन 31 मार्च. इयर एंडिंगला तुमच्याकडे जो स्टॉक असेल तो स्टॉक किती आहे दिलेला असेल. हा ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो तुम्हाला. हा क्लोजिंग स्टॉक कुठे दिलेला असतो? ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो. त्याला लेस केलं जाईल आणि मग फायनल अमाऊंट लिहिली जाईल याची कुठे? बाहेर. ओके, त्यानंतर आता दुसऱ्या इफेक्टच्या बाबतीत लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो क्लोजिंग स्टॉक आहे याचा दुसरा इफेक्ट आठवणीने द्यायचा. बॅलन्स शीटच्या असेट साईडला कशाचाही स्टॉक असू द्या मित्रांनो, त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जातो? बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर केला जातो. ओके, काही डाऊट असेल मित्रांनो इथे तरी कमेंट्स मध्ये सांगू शकता तुम्ही. बघून घ्या लेकरांनो एकदा. चला मित्रांनो, एनपीओ मध्ये आपण तिसरा टॉपिक बघणार आहोत. तो आहे ऍडजस्टमेंट रिलेटेड टू एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसशी रिलेटेड काही ऍडजस्टमेंट आहेत, त्या ऍडजस्टमेंट आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ओके, जसं आपण सबस्क्रिप्शन बघितलं,
स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ड्रग्स किंवा जे पोस्टेज स्टॅम्प बघितलं, तशीच तुम्हाला एक्सपेन्सेसशी रिलेटेड सुद्धा ऍडजस्टमेंट येते. ओके, एक्सपेन्सेस म्हणजे पेमेंट साइडला जावं लागेल आपल्याला. एक्सपेन्सेस आल्यावर एक्सपेंडिचर साइड, सॉरी, पेमेंटचे आयटम कुठे जातील? एक्सपेंडिचर साइडला जातील आपले. मग याचं कसं करायचं बघा. तुमच्या पेमेंट साइडला या वर्षभरामध्ये तो खर्च किती झालाय बघायचा. मग कुठलाही खर्च असू द्या. फॉर एक्झाम्पल सॅलरी असू द्या किंवा इन्शुरन्सचे पैसे असू द्या, कुठलाही खर्च असू द्या, पेमेंट साइडला बघायचं. दिलंय बघा पुढे, एक्सपेन्सेस पेड ड्युरिंग द इयर. पहिलं काय केलं जाईल मित्रांनो, या वर्षभरात आपण किती खर्च केलाय, तो पेमेंट साइडला दिलेला असतो, तो घेतला जाईल. काय केला जाणार मित्रांनो, तो घेतला जाणार. त्यानंतर त्याच्यामधून लेस होणारा आयटम बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑफ लास्ट इयर. बघा मित्रांनो, मागच्या वर्षीचा खर्च देणं बाकी होता. कधीचा खर्च देणं बाकी होता? मागच्या वर्षीचा काही खर्च देणं बाकी होता. तो खर्च तुम्ही या वर्षी दिलाय, मग त्याला काय करायचं, इथून लेस करून टाकायचं. त्याला काय केलं जाईल हो? लेस केलं जाईल. ओके, अजून काय लेस केलंय बघा. प्रीपेड कोणता एक्सपेन्सेस? प्रीपेड एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर, म्हणजे या वर्षीचा प्रीपेड आहे. तुम्ही या वर्षी पैसे ऍडव्हान्स दिलेत, आता या वर्षी ऍडव्हान्स दिलेत म्हणजे ते या वर्षीचे असतील की नाही, कधीचे असतील? पुढच्या वर्षीचे असतील ना. मग त्याला सुद्धा काय केलं जाईल मित्रांनो, इथे लेस केलं जाईल. ओके, म्हणजे बघा सिंपल, या वर्षी तुम्ही जेवढा खर्च केलाय त्याच्यातून मागच्या वर्षीचा मायनस केला जाईल आणि पुढच्या वर्षीचा सुद्धा मायनस केला जाईल. ओके, राहील लक्षात बाळांनो. त्यानंतर बघूयात आता ऍड होणारे आयटम. ऍड होणारा पहिला आयटम प्रीपेड. आता हे पण प्रीपेड म्हणाले हा, पण या वर्षीचा प्रीपेड नाही. प्रीपेड एक्सपेन्सेस ऑफ लास्ट इयर. म्हणजे जर जुन्या बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला प्रीपेड एक्सपेन्सेस दिसत असेल किंवा मागच्याच वर्षी पैसे दिलेत, पण कधीचे आहेत ते? या वर्षीचे. खर्च कधीचा आहे? या वर्षीचा. पण पेमेंट कधी केली? मागच्याच वर्षी. मग ते खर्च कधीचा आहे हो? या वर्षीचा. मग या वर्षीचा खर्च काय केला जाईल? ऍड केला जाईल. ओके, चला. त्यानंतर पुढचा ऍड होणार आयटम आहे मित्रांनो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बघा, आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे. कधीच देणं बाकी आहे? या वर्षीचा देणं बाकी आहे. मग याला सुद्धा काय करावं लागेल आपल्याला? ऍड करावं लागेल आणि फायनल टोटल बाहेर. ओके, आता याचा सुद्धा दुसरा इफेक्ट द्यावा लागेल. चला, हे दुसरे इफेक्ट पण लगेच बघून घेऊत बाळांनो आपण. बघा, पहिलं काय होतं आपलं? प्रीपेड एक्सपेन्सेस ऑफ करंट इयर. याचा आपल्याला दुसरा प्रीपेडचा इफेक्ट कुठं जातो? एकच मिनिट थांबा. प्रीपेडचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला असेट साइडला. बॅलन्स शीटच्या कुठे द्यायचा आहे हो? असेट साइडला. दिलंय बघा इथं, करंट इयर बॅलन्स शीट मध्ये दाखवा म्हणते. त्यानंतर करंट इयर बॅलन्स शीट कोणती साइड? असेट साइड. आणि जो आउटस्टँडिंग आहे, या आउटस्टँडिंगचा दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा हो? लायबिलिटीज साइडला. कुठे देणार आपण? लायबिलिटीज साइडला. करंट इयरची जी बॅलन्स शीट आहे, त्या बॅलन्स शीट मध्ये कुठे देणार? लायबिलिटीज साइडला देणार. ओके, चला एकदा बघून घ्या व्यवस्थित. इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आपण शॉर्ट मध्ये कव्हर करतोय सगळ्या या ठिकाणी. प्रत्येक कन्सेप्ट कव्हर होईल तुमची इथून.